नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खूपच एक्सायटेड आहेत कारण आम्ही आज जाणार TV9च्या ऑफिसला. बघूया, जर आपल्याला जर तिकडे आतमध्ये जर एंट्री भेटली तर आपण नक्कीच एक्सप्लोर करूया तिकडे. आता आम्ही पोहोचलो लोअर परेलला TV9च्या ऑफिसला. आता मी वर जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एव्हरीथिंग अबाउट फॅटी लिव्हर या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर रावसाहेब राठोड. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर रावसाहेब राठोड हे भारतामधील एक आघाडीचे पोटविकार आणि यकृत विकार तज्ज्ञ आहेत. ते मेडिकोवर ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये प्रमुख पोटविकार आणि यकृत विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मेडिकोवर हॉस्पिटल ग्रुप संपूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये 25हून अधिक केंद्र आहेत. डॉक्टर राठोड यांना अत्याधुनिक एंडोस्कोपी, पोटाचे आणि यकृताच्या आजारांवरती उपचार करण्याचा जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी MBBSचं शिक्षण KEM हॉस्पिटल मुंबई इथून, तर MDचं शिक्षण हे मेडिसिनचं शिक्षण लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, सायन हॉस्पिटल मुंबई आणि DM गॅस्ट्रोएंटरोलॉजीचं शिक्षण हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथून पूर्ण केलंय. डॉक्टर राठोड यांनी पोटविकार आणि यकृताच्या आजारामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन केलेलं आहे. सर्व प्रकारच्या पोटांचे आणि यकृतांच्या आजाराचं निदान आणि उपचार हे शस्त्रक्रियेचा त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे. सर, फॅटी लिव्हर या संदर्भात आपण बरंच ऐकले किंवा आपण या विषयावरती चर्चाही करणार आहोत. मेन म्हणजे मुद्दा उपस्थित होतो तो फॅटी लिव्हर म्हणजे काय? फॅटी लिव्हर म्हणजे बघायचं म्हणलं तर लिव्हर आपला एक सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये. तर फॅटी लिव्हर सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हणलं की फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये फॅटचं, चरबीचं प्रमाण वाढणं. नॉर्मली आपल्या लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण 5% कमी प्रमाणात असतो, पण ज्या पेशंटना फॅटी लिव्हर असतो त्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण 5% जास्त प्रमाणात वाढतो. आपण नॉर्मली जे पेशंट असतात त्यांचं सोनोग्राफी किंवा फायब्रोस्कॅनमध्ये आपण बघतो की ज्या पेशंटचं लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण वाढले त्यांचं आपण ग्रेडिंग करतो. काहीमध्ये ग्रेड 1 असतो, काहीमध्ये ग्रेड 2 असतो, काहीमध्ये ग्रेड 3 असतो. आता फॅटी लिव्हर हा आजार सर्व वयामध्ये सापडतो, लहान मुलांपासून ओल्ड वयापर्यंत पण सापडतो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याचं प्रिव्हॅलन्स जे आहे, प्रिव्हॅलन्स म्हणजे प्रमाण म्हणतो आपण, तर प्रिव्हॅलन्स ह्याचं भारतामध्ये 9% ते 53% आहे. आणि ज्या पेशंटना डायबिटीज असतो किंवा ओबेसिटी असते ह्यांच्यामध्ये ऑलमोस्ट 60% पण त्याचं प्रिव्हॅलन्स आहे. जनरली ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. शहरामध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, तर ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण कमी प्रमाणात आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जे थोडंसं श्रमाचं काम असतं म्हणून ह्या लोकांमध्ये कॅलरी एक्सपेंडिचर लवकर होत आणि फॅट डिपॉझिशन लवकर होत नाही. अगदीच फॅटी लिव्हर म्हणजे काय तुम्ही सांगितलेलं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण थोडं कमी आहे, शहरी भागामध्ये जास्त आहे. कारण काय आहेत फॅटी लिव्हर असण्यामागची? फॅटी लिव्हरचे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं तर सध्याची आपली जी जीवनशैली आहे, आधुनिक जीवनशैली सगळ्यात महत्वाची. आणि आपलं एक डाएट, जे डाएट आपलं नॉर्मली कसं असतं की अनकंट्रोल्ड आणि इरेग्युलर डाएट. सध्याच्या ज्या आपल्या शहरी भागामध्ये जर बघितलं तर आपलं डाएट अनकंट्रोल्ड आणि इरेग्युलर आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जीवनशैली, आपला आहार जो अनकंट्रोल आणि इरेग्युलर आहार आहे. दुसरा म्हणजे डायबिटीज, ओबेसिटी, ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, हे महत्वाचे कारण आहेत फॅटी लिव्हर होण्यामागचे. आणि जसं की आपण दुसरं बघतो की लॅक ऑफ एक्सरसाइज, म्हणजे आपण कसं की वर्किंग आवर्समध्ये आपल्याला एक्सरसाइज करण्यासाठी अजिबात वेळ भेटत नाहीये. आपण दिवसभर वर्क करतो आणि आपण जेव्हा खातो तर एक्सरसाइज करत नाही, एनर्जी एक्सपेंडिचर खूप कमी आहे. रेअर म्हणजे एक रेअर कारण म्हणजे जसं काही इन्फेक्शन असतात, जसं हेपॅटायटिस सी इन्फेक्शन आहे, काही लोकांमध्ये जेनेटिक्स असतात, काही लोकांमध्ये एक विल्सन डिसीज नावाचा आजार असतो, तो लहान मुलामध्ये जनरली असतो. कधी कधी हा फॅटी लिव्हर प्रेग्नन्सी रिलेटेड असतो. काही औषधा रिलेटेड पण असतात, काही औषधं जसं की स्टेरॉइड्स किंवा किमोथेरपीची औषधं किंवा हृदयाची औषधं, ह्या पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आढळतो.
अगदीच. पण मग फॅटी लिव्हर आपलं असेल हे आपल्याला कधी कळतं किंवा त्याची चाचणी कशा पद्धतीने असते, तपासणी? जनरली आमच्याकडे जे पेशंट येतात फॅटी लिव्हरचे, हे पेशंट जनरली रुटीन चेकअपमध्ये तेव्हा त्यांना फॅटी लिव्हर आढळतो. इनिशियली अर्ली स्टेजमध्ये फॅटी लिव्हरला काही सिम्पटम्स नसतात. हा आजार एक असिम्टमॅटिक आजार असतो अर्ली स्टेजमध्ये. शक्यतो जे पेशंट येतात ते त्यांचं रुटीन चेकअपमध्ये, कसं की जगाचं कॉर्पोरेट चेकअप आहे किंवा दुसऱ्या आजारासाठी आपण सोनोग्राफी करतो पोटाची, तेव्हा हा फॅटी लिव्हर आढळला जातो. हा जेव्हा पेशंटला सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर आढळतो तेव्हा आपण पेशंटच्या काही चाचण्या करतो, जसं की फॅटी लिव्हर कोणत्या स्टेजमध्ये आहे, सध्या लिव्हरला काही डॅमेज आहे का, किंवा दुसरं काही असोसिएटेड आजार्स आहेत का, जसं डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड प्रेशर आहे, हे काही आजार आहेत का ते आपण चेक करतो. चाचण्यामध्ये बघायला गेलं तर आपला कम्प्लीट ब्लड काउंट्स जो आपण CBC म्हणतो, त्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट काउंट्स बघतो. प्लेटलेट काउंट जर आपलं 1-1.5 लाखापेक्षा कमी असेल तर अशा पेशंटला आपण थोडंसं विग्रसली स्क्रीनिंग करतो, कारण अशा पेशंटमध्ये लिव्हर सिरोसिस असण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरी टेस्ट म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, ज्याला आम्ही आमच्या भाषेत LFT म्हणतो. ह्याच्यामध्ये काही घटक असतात, जसं की SGOT, SGPT, हे लिव्हरचे मार्कर्स असतात. लिव्हरमध्ये काय रिॲक्शन चालू आहे, लिव्हरमध्ये काय इंजुरी चालू आहे का, ह्याचे मार्कर्स असतात. जर हे SGOT, SGPT वाढलेलं असेल तर पेशंटला ट्रीटमेंटची गरज आहे का, हे सगळे फॅक्टर बघितले जातात. दुसरं घटक म्हणजे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन ज्या प्रोटीनचा पार्ट असतो तो ज्या पेशंटमध्ये जो फॅटी लिव्हर सिव्हिअर असतो म्हणजे सिरोटिककडे असतो, लिव्हर सिरोसिस, ह्या लोकांमध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं. दुसरी टेस्ट म्हणजे आपण असं सध्या नवीन एक टेस्ट आलेली फायब्रोस्कॅन. तर फायब्रोस्कॅनमध्ये आपण काय बघतो की पेशंटला की एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ फॅटी लिव्हर, सोनोग्राफीमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर आहे की नाही ही एक सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे आपण बघतो की एक सब्जेक्टिव्ह, पण फायब्रोस्कॅन एक थोडीशी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण किती आहे आपल्या लिव्हरमध्ये ते कळतं. त्याच्यानुसार आपण ग्रेडिंग करतो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. दुसरा अजून फायब्रोस्कॅनचा एक फायदा म्हणजे कसं की फायब्रोस्कॅनमध्ये लिव्हर ठिसूळ किती झालाय, कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम फॅटी लिव्हरमध्ये इंजुरी होऊन लिव्हर ठिसूळ होतो, ज्याला आपण लिव्हर फायब्रोसिस म्हणतो. हे फायब्रोसिसचं प्रमाण किती आहे ते बघण्यासाठी आपण फायब्रोस्कॅनचा वापर करतो. पण आता जसं तुम्ही म्हणालेत की जनरल चेकअपसाठी येतात तेव्हा कळतं, पण असं काही तुम्ही नागरिकांना सांगाल की बाबा एवढ्या सर्टन पिरियड नंतर तुम्ही ही चाचणी करायलाच हवी फॅटी लिव्हर तपासण्यासाठी म्हणून? येस, शक्यतो 30 वर्षानंतर कसं असतं की 30 वर्षानंतर आपलं एक प्रत्येक माणसाने 30 इयर्स नंतर एक लिव्हरसाठी टेस्ट करायला पाहिजे. ज्या लोकांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, सेंट्रल ओबिसिटीज आहेत, घरामध्ये कोणती हिस्ट्री आहे, कारण डायबिटीजची, ब्लड प्रेशरची किंवा हृदयाच्या आजाराची फॅमिली हिस्ट्री आहे, अशा लोकांनी फॅटी लिव्हरसाठी स्क्रीनिंग केलंच पाहिजे. अगदीच. मग ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्याने आपली काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? आज जर तुम्हाला कळालं की मला फॅटी लिव्हर आहे तर आपण जसं जनरली म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर जसं की तुम्हाला कळालं की फॅटी लिव्हर आहे तर एक साधारणतः याच्यामध्ये काही अर्जन्सी नाही आहे, पण कधी पण तुम्ही एकदा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला किंवा हेपॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट केलेलं बरं. त्याच्यामध्ये आपण बघतो की जनरली जे मॅनेजमेंट असतं तर आपण कसं करतो की ग्रेडेड मॅनेजमेंट असतं की कसं करायचं. पहिले फॅटी लिव्हरमध्ये एक्झॅक्टली काय आहे, फक्त फॅटी लिव्हर आहे, लिव्हरला काही इंजुरी नाही आहे, तर आपण पेशंटला डायटरी ॲडवाईस किंवा एक्सरसाइज ह्याच ॲडवाईस करतो. जर पेशंटला फॅटी लिव्हर आहे पण त्याच्यामध्ये आतमध्ये अजून लिव्हर इंजुरी चालू आहे तर अशा पेशंटसाठी आपण डाएट, आहार किंवा आपण त्यांच्यामध्ये आपण मेडिसिनचा पण वापर करतो. किंवा काही लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस पण असू शकतो. अशा लोकांसाठी आपल्याला थोडंसं काही स्क्रीनिंग प्रोग्राम असतात. वरची स्टेप्स असतात, लिव्हर सिरोसिसची शेवटची स्टेप्स आहे. तर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला कन्सल्ट करणं हा एक प्राईम इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्हाला जसं फॅटी लिव्हर कळालं तसं कन्सल्ट केलं पाहिजे. आता कसं की याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात की ज्यांना एकदा कळालं की मला फॅटी लिव्हर आहे तर ते खूप अँक्शियस होतात किंवा त्यांना अँझायटी डेव्हलप होते. दुसरा क्लास असा असतो की नाही, आता सगळ्याच लोकांना फॅटी लिव्हर आहे तर मला पण फॅटी लिव्हर आहे, काही फरक पडत नाही. पण याच्यामध्ये कसं असतं की सोनोग्राफीनुसार फक्त फॅटी लिव्हर आहे असं कळतं, पण आतमध्ये लिव्हरमध्ये काय चालू आहे हे कळणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी ज्या आपण रुटीन टेस्ट करतो, लिव्हरच्या टेस्ट किंवा फायब्रोस्कॅन, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि मग आहारात कोणता बदल करणं आवश्यक आहे का? आहाराचं बघितलं तर आता आपण बघू की पेशंटला खरंच फॅटी लिव्हरसाठी, ज्या लोकांना फॅटी लिव्हर आहे त्यांच्यासाठी आहार वेगळा आहे किंवा फॅटी लिव्हर प्रिव्हेंट करण्यासाठी आहार वेगळा आहे. तर जर पेशंटला फॅटी लिव्हर असेल तर आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही कॅलरीज कमी खा, फॅट कमी खा, फॅट कमी आणि कार्बोहायड्रेट्स कमी. तर जनरली कसं असतं की
जे फॅटी लिव्हरचे पेशंट असतात हे बरेच लोकांमध्ये ओबेसिटी असते, त्यांच्यामध्ये एक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणून लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होतं. तर अशा पेशंटसाठी आम्ही लो कॅलरी, लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट डाएट रिकमेंड करतो. की जसं की प्राईम इम्पॉर्टंट थिंग अशीच असते की तुमचे कॅलरीज कट डाऊन करा आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेट रिडक्शन पण करायला हवं, वजन पण कमी करायला हवं आणि आहारामध्ये पण बदल आणि वजन कमी करणं, ह्या 2 गोष्टी प्राईम इम्पॉर्टंट आहे. तर जनरली जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो फॅटी लिव्हरचा, ओबेज पेशंट, असोसिएटेड डायबिटीज, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल, अशा लोकांसाठी मी सिम्पली सांगतो की तुमच्या कॅलरीजमधले 20 to 30% कॅलरीज कट डाऊन करा. ओके. 20 to 30%. कारण याच्यामध्ये कसं की कॅलरीज आपण लगेच कट डाऊन करू शकत नाही. कॅलरीज कट डाऊन आणि वेट लॉस करणं थोडंसं एक स्लो प्रोसेस आहे. हळूहळू आपण करू शकतो, स्लो प्रोसेस आहे. तर इनिशियली मी रिकमेंड करतो की तुमच्या कॅलरीज, सपोज तुम्ही दुपारी 3 चपाती खात असाल तर कट डाऊन करा, एक 2 चपाती खायला सुरुवात करा. असं स्लोली लो फॅट, लो कार्बोहायड्रेट आणि लो कॅलरी डाएट हा एक प्राईम इम्पॉर्टंट डाएट आहे त्यांच्यासाठी. दुसरं म्हणजे जे नॉर्मल माणूस आहे त्यांच्यासाठी काय डाएट हवं की फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून. जनरली कसं असतं, जनरली आपण जे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स असतात, जसं स्वीट्स असतात, पोटॅटो असतात, अशा गोष्टी आपण, बनानाज, या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. तर फ्रुट्समध्ये आपण ॲपल खाऊ शकतो, कॉफी खाऊ शकतो, ग्रेन्स, पल्सेस, अशा गोष्टी आपण यांचं प्रमाण वाढवू शकतो आहारामध्ये. मग इंटरमिटंट फास्टिंग आपण खूप सध्या ऐकतो आहोत, फॅटी लिव्हर मध्ये हे कशा पद्धतीने काम करतं? जनरली एक जर नॉर्मल माणसाचं बॅलन्स डाएट बघितलं तर त्याच्यामध्ये एक 50% आपण कार्बोहायड्रेट असतो, 20% प्रोटीन असतात आणि 25% फॅट असतो. पण इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये आपण कसं आहे की कार्बोहायड्रेट आपण कट डाऊन करतो, कमी करतो, 10 ते 15% कार्बोहायड्रेट आपण आणतो. आणि याचं मोटिव्ह असंच असतं की आपल्या शरीरामध्ये जे फॅट आहे ते फॅटचं यूज ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून करावं. आपल्या बॉडीला कॅलरीज लागतात, आयदर त्या कार्बोहायड्रेट किंवा फॅट किंवा प्रोटीनच्या माध्यमाने पुरवल्या जातात. पण इंटरमिडिएट फास्टिंगचं एक हे असतं की त्याच्यामध्ये आपण जे आपल्या शरीरामध्ये एक्सेस ऑफ फॅट आहेत ते आपण यूज करावं त्याच्यासाठी, एक्सेस ऑफ फॅट. पण ह्याच्यामध्ये काही त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत. अशा पेशंटमध्ये हृदयाचे त्रास किंवा हायपरटेन्शन अशा गोष्टी जास्त डेव्हलप होऊ शकतात. अगदीच. मग इंटरमिटंट फास्टिंग जेव्हा म्हणत असतो आपण तेव्हा वेळेचा सुद्धा म्हणतो ना की इतकं तास उपाशी राहिलं पाहिजे, तितकं तास. ह्याच्यामध्ये असं आहे की इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये एक लिमिटेड आवर्स, सपोज तुम्हाला एक 6 hours 7 hours एक पिरियड भेटतो, त्याच्यामध्ये जे खायचं ते खायचं, 16 to 18 hours फास्टिंग करायचं. ओके. आणि वजनाबद्दल काय सांगाल? कारण फक्त वजन वाढलेल्या लोकांमध्येच हे फॅटी लिव्हर दिसतं का नॉर्मल व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतं फॅटी लिव्हर, ज्यांचं वजन जास्त नाहीये? आणि जर ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी फॅटी लिव्हर कमी होण्यासाठी किती वजन तरी कमी केलं पाहिजे? जनरली फॅटी लिव्हर ओबेज जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पण आता काही केसेस आहेत त्याच्यामध्ये नॉर्मल वेट, ज्याचं BMI 23 पेक्षा कमी असतो, अशा लोकांमध्ये पण फॅटी लिव्हर आढळतो. आपण आमच्या भाषेत त्यांना आम्ही लीन नॅश म्हणतो. तर जे फॅटी लिव्हरचे जे ओबेज पेशंट असतात त्यांना तर वेट कमी करायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण कसं असतं की ग्रेडेड अप्रोच असतो. तुम्हाला सपोज फक्त फॅटी लिव्हरच आहे, तुमच्या लिव्हरमध्ये काही डॅमेज नाही आहे, तर तुम्हाला एक अराउंड 5% तुमच्या बॉडी वेटचा, सपोज तुम्ही 100 किलोच्या असाल तर तुम्हाला 5 kg कमी करायचं आहे. एक अंदाजे 5% तुम्ही कमी करू शकता. 5% तुम्हाला, जर सपोज तुमच्या फॅटी लिव्हर आहे आणि आतमध्ये लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन चालू आहे, डॅमेज चालू आहे, तर तुम्हाला 5 ते 10% पर्यंत तुमचं बॉडीचं वेट कमी करायचं आहे. अशा प्रकारचं आपण एक वेट मॅनेजमेंट पेशंटला देतो. अगदीच. मात्र व्यायामाबद्दल काय सांगाल? कारण आज आपण बघतोय की जनरली सगळ्यांचंच काम हे ऑफिस वर्क असतं, बसून असतो, आणि जेव्हा आपण जातो येतो, चालत असतो, मी 2 किलोमीटर चालत ऑफिसला येतो, 3 किलोमीटर चालत ऑफिसला येतो, हे चालणं म्हणजे हा व्यायाम आहे का आणि तितकासा पुरेसा आहे का? नाही. ऍक्च्युली कसं आहे की आता सध्याची जी आपली एवढी हेक्टिक लाईफ आहे, मॉडर्न जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये व्यायाम करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. बट आपण आठवड्यातून ऍटलिस्ट 3 दिवस आठवड्यातून 3 दिवस तरी व्यायाम करायला पाहिजे. 45 मिनिट्स मॉर्निंग, 45 मिनिट्स इव्हिनिंग. आपण जनरली कसं करतो की असं आठवड्यातून 3 दिवस तरी आपण तेवढं व्यायाम करायलाच पाहिजे, जे आपण मॉडरेट व्यायाम म्हणतो, जसं की वॉकिंग झालं, जॉगिंग झालं, अशा गोष्टी. ज्या व्हिगरस एक्सरसाइज आहेत, जसं जिम करणं, वेट लिफ्टिंग करणं, कार्डिओ करणं, अशा जनरली आपण 75 मिनिट्स पर वीक केलं तरी पुरेसं आहे. अगदीच. मग ज्यांचं फॅटी लिव्हर आहे त्यांना कोणत्या पद्धतीच्या ट्रीटमेंट तुम्ही रेकमेंड करता? फॅटी लिव्हरमध्ये मी ते सांगितलं की ट्रीटमेंट इज डिपेंड ऑन द स्टेज ऑफ फॅटी लिव्हर.
आता सपोज फक्त फॅटी लिव्हरच आहे तर आपण अशा पेशंटला फक्त 2च गोष्टी सांगतो. फक्त 2च गोष्टी म्हणजे आहारवर कंट्रोल करणं, दॅट इज लो फॅट, लो कार्बोहायड्रेट, लो कॅलरी डाएट, वेट रिडक्शन, जसं की 5 ते 10% पर्यंत तुम्हाला वजन कमी करायचं आणि रेग्युलर नियमित व्यायाम, त्याला आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो, ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुमचा हार्ट रेट वाढायला पाहिजे, तुम्हाला तर स्वेटिंग यायला पाहिजे. असं 3च ज्याच्यामध्ये फक्त फॅटी लिव्हर आहे. काही काही पेशंटमध्ये फॅटी लिव्हर असतो पण त्यांच्या लिव्हर फंक्शन टेस्ट खूप डिरेंज असतात, खराब असतात लिव्हरच्या टेस्ट. अशा पेशंटमध्ये आपण त्यांना सांगतो की पहिले तुम्ही काही दिवस अशा ज्या गोष्टी आहेत, आहार, व्यायाम आणि वेट लॉस, ह्या गोष्टी तुम्ही 1-2-3 महिने ट्राय करू शकता. जर नाहीच झालं कंट्रोल तर आपण अशा पेशंटमध्ये मेडिसिन्स चालू करतो, जे मेडिसिन थेरपी आहेत आमच्याकडे बऱ्याच. आता कसं की आता फॅटी लिव्हर हा एक सध्याच्या घडीला एक ट्रेंडिंग टॉपिक आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त रिसर्च आत्ताच्या घडीला ह्या फॅटी लिव्हरमध्येच चालू आहेत मेडिसिनमध्ये. अगदीच. मग तशा कोणत्या ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या स्टेजेसला? कारण तुम्ही स्टेजेस म्हणाला होतात, वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, एकदम एक्स्ट्रीम लेवलला सुद्धा. फक्त जर सपोज पेशंट फॅटी लिव्हर आहे, त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन जसं SGOT, SGPT वाढलेलं आहे, अशा पेशंटमध्ये आम्ही व्हिटॅमिन E किंवा एक सारोग्लेटाझोल नावाच्या टॅबलेट्स असतात, त्या आम्ही टॅबलेट चालू करतो. कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो पेशंटची की त्यांच्या ओव्हर द पिरियड ऑफ 3 मंथ 6 मंथ कधी ह्या टेस्ट नॉर्मलाइज होतात. एकदा टेस्ट नॉर्मलाइज झाल्या तर पेशंटला प्रॉपर डायटरी ॲडवाईस, एक्सरसाइज अशा सांगतो आणि ओव्हर द पिरियड ऑफ आपण क्लोज फॉलोअप ठेवतो. जर पेशंटच्या आतमध्ये फायब्रोसिस झाला असेल तर लिव्हर डॅमेज झाला असेल तर आता खूप कमी औषध आहेत की ते फायब्रोसिस रिव्हर्स करतात, पण आपण डायटरी मॅनेजमेंट आणि 1-2 टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्ये त्या थोडंसं फायब्रोसिस स्टेज 2 पासून स्टेज 1 पर्यंतच कंट्रोल करू शकतात. खूप काही औषधं नाही. ह्याच्यावर अजून रिसर्च चालू आहे की अशी औषधं निर्माण करण्याचं की जे लिव्हरचं फायब्रोसिस कमी करतील. आणि शेवटची स्टेजमध्ये लिव्हर सिरोसिस रिव्हर्स करण्यासाठी सध्या तरी काही मेडिसिन नाही. ओके. एकदा लिव्हर सिरोसिस सेट झाला तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी काही मेडिसिन तरी नाही आहे सध्या तरी. अच्छा. आपण या विषयावर अजून बोलणार आहोत, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर रावसाहेब राठोड आणि आपला आजचा विषय आहे एव्हरीथिंग अबाउट फॅटी लिव्हर. सर, आपण मगासपासून या फॅटी लिव्हर संदर्भात बोलतो आहोत, मात्र एक महत्वाचा मुद्दा, कारण हल्ली आपण पाहतोय अल्कोहोल घेण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर अशा वेळी अल्कोहोल घेणाऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल आणि अल्कोहोलमुळे मुळात फॅटी लिव्हरला काही परिणाम होतो का? येस, अल्कोहोल हा एक इम्पॉर्टंट एक कारण आहे की फॅटी लिव्हर होण्यासाठी. तर जनरली अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आणि दोन म्हणजे मॉडरेट क्वांटिटीमध्ये अल्कोहोल घेणं आणि हेवी क्वांटिटीमध्ये अल्कोहोल घेणं. जनरली जे लोक हेवी क्वांटिटीमध्ये अल्कोहोल घेतात, इनिशियली जी स्टेज असते ती फॅटी लिव्हरच असते. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम फॅटी लिव्हरनंतर लिव्हर सिरोसिस होतो. नॉर्मली असे पेशंट पण असतात की ते ऑकेजनली ड्रिंक करतात, त्यांना ओबेसिटी असते, सेडेंटरी लाईफस्टाईल असते, पण ऑकेजनली ड्रिंक करतात. त्यांच्यासाठी रिकमेंडेशन हेच आहे की अल्कोहोल अवॉइड करणं, कारण अल्कोहोल इज टॉक्सिन आहे. जे WHO, जे आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यानुसार अल्कोहोल हा एक टॉक्सिन आहे, एक कार्सिनोजन आहे, कॅन्सरला पण रिस्पॉन्सिबल आहे. बेटर टू अवॉइड द अल्कोहोल. धूम्रपानाबद्दल तुम्ही काय सांगाल की ते यात धूम्रपानाचं बाकीचे आजार वाढू शकतात फॅटी लिव्हरमध्ये, जसं की कोरोनरी आर्टरी डिसीज, हायपरटेन्शन, अशा गोष्टी वाढू शकतात. अगदीच. मग आपण जर फॅटी लिव्हरवर काही उपचारच केलेले नाहीये, ट्रीटमेंट घेतलेली नाही, अशा कंडिशनमध्ये कितपर्यंत हे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात किंवा किती गंभीर होऊ शकतो हा आजार? आता फॅटी लिव्हर हा आजार इनिशियली हा एक स्लो प्रोग्रेसिंग आजार आहे. म्हणजे कसं की आज तुम्हाला फॅटी लिव्हर झाला म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला लिव्हर सिरोसिस होणार असं होत नाही. जनरली फॅटी लिव्हरला फॅटी लिव्हर टू लिव्हर सिरोसिस प्रोग्रेस होण्यासाठी 15 ते 20 वर्षे लागतात. ही स्लो प्रोसेस आहे. इनिशियली तुम्हाला फक्त लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होणार, नंतर लिव्हरमध्ये डॅमेज चालू होणार, नंतर हळूहळू फायब्रोसिस होणार आणि हळूहळू लिव्हर सिरोसिस होणार. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की फायब्रोसिस टू लिव्हर सिरोसिस 15 ते 20 वर्ष लागतात. इनिशियली ज्यावेळेस फक्त फॅटी लिव्हर असतो त्यावेळेस पेशंटला काही सिम्पटम्स नसतात. जेव्हा इन्फ्लमेशन चालू होतं थोडंफार फटीग, विकनेस अशा गोष्टी होतात. पण जेव्हा लिव्हर सिरोसिस होतो तेव्हा कॉम्प्लिकेशन खरं व्हायला सुरुवात होते. जसं की पेशंटला जॉन्डिस होतो, पोटामध्ये पाणी होणं, विकनेस होणं, फटीग, नंतर रक्तस्राव होणं, GI ट्रॅकमधून आपला जो इंटेस्टाईन आहे किंवा फूड पाईप आहे तिथून रक्तस्राव होणं, किंवा डोक्यावर परिणाम होणं,
किडनीवर परिणाम होणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या एक शेवटची स्टेज आहे ज्याला आपण डिकम्पन्सेटेड लिव्हर सिरोसिस म्हणतो. फॅटी लिव्हरमुळे शेवटी 15 ते 20 वर्षानंतर लिव्हर सिरोसिस होण्याची रिस्क खूप जास्त आहे. सध्याच्या काळात जर बघितलं, आज 1-2 दशकापूर्वीची गोष्ट बघितली तर लिव्हर सिरोसिसचे महत्वाचे कारण म्हणजे अल्कोहोल, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे होते. पण आताच्या काळात जसे आम्ही पेशंट बघतो तसं हा एक फॅटी लिव्हर आजार हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे लिव्हर सिरोसिसचा. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी जेवढे पेशंट जात आहे, बऱ्याच पेशंटमध्ये हाच एक महत्वाचं कारण आहे त्यांचं लिव्हर सिरोसिस होण्याचं. अगदीच. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे, शहरी भागामध्ये जास्त आहे. तर जे जंक फूड वगैरे घेतात त्याचा देखील याच्यावरती इफेक्ट होतो का? यस, जे प्रोसेस फूड आहेत, हे प्रोसेस फूड आहेत, प्रोसेस मीट किंवा प्रोसेस आपण फूड खातो, दिस आर द हाय सोर्स ऑफ कॅलरीज. आपण जेवढ्या कॅलरीज खाऊ तेवढं लिव्हरमध्ये जाऊन फॅट डिपॉझिट होईल आणि हळूहळू तो आपल्या लिव्हर सेल्स, ज्याला आपण हेपॅटोसाइट म्हणतो, त्यांना डॅमेज करेल आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो लिव्हर सिरोसिसमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो किंवा लिव्हरचा कॅन्सर पण होऊ शकतो. अगदीच. आणि ओबेसिटीचं जसं तुम्ही म्हणालात की ओबेसिटी असताना होणं स्वाभाविक आहे फॅटी लिव्हर, पण नॉर्मल लोकांमध्ये सुद्धा आता होतोय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा सांगितला तो म्हणजे जेनेटिक्सचा. तर या संदर्भात सांगा अधिक. जेनेटिक्स म्हणजे कसं असतं की आता जेनेटिक्स आपल्या पॅरेंट्स कडून जे आपले जीन्स येतात, मदर फादर कडून, तर त्यांच्यामध्ये कसं की जेनेटिक जे डिसिजेस असतात ते फॅटी लिव्हर रिलेटेड, ह्यांच्यामध्ये जे आपला फॅट मेटाबॉलिझम आहे त्याला कंट्रोल करणारे जे जीन्स असतात त्याच्यामध्ये डिफेक्ट असतो. म्हणून अर्ली स्टेजमध्ये पण फॅटी लिव्हर होतो अशा लोकांमध्ये, ज्याच्यामध्ये जेनेटिक जे जीन्स असतात त्यांच्यामध्ये डिफेक्ट असेल तर ते अर्ली स्टेजमध्ये पण त्यांना फॅटी लिव्हर होऊ शकतो. जसं सपोज आता एखादा ओबेस पेशंट आहे, त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस 20 वर्षानंतर होईल, पण ज्यांच्यामध्ये जेनेटिक्सचा प्रॉब्लेम आहे अशा पेशंटला फॅटी लिव्हर टू लिव्हर सिरोसिस होण्याचा जो पिरियड असतो तो शॉर्ट होतो. सपोज तो 10 वर्षांमध्ये पण होऊ शकतो. तर जेनेटिक म्युटेशन जे असतात ते थोडेसे डेंजरस असतात. अगदीच. पण मग फॅटी लिव्हर असणाऱ्यांना कॅन्सर होऊ शकतो का, म्हणजे तिथपर्यंत पोहोचू शकतो का? येस, फॅटी लिव्हर होण्याचं, फॅटी लिव्हर जसं लिव्हर सिरोसिस झाला, लिव्हर सिरोसिस मध्ये लिव्हर कॅन्सरचे जी रिस्क असते ती वाढते. प्रतिवर्षे 1 ते 2% लिव्हर कॅन्सरची रिस्क वाढून जाते. अजून फॅटी लिव्हर असणाऱ्या लोकांमध्ये प्रमाण जे असतं, रेडमीटचं जास्त प्रमाण असतं या लोकांमध्ये, त्याच्यामुळे कोलन कॅन्सर होण्याची पण रिस्क वाढते फॅटी लिव्हरच्या पेशंटमध्ये. अगदीच. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय हेही आता लोकांना कळलेलं असेल आणि त्यावर काय प्रिकॉशन घ्यायची हे देखील आपल्या प्रेक्षकांना समजलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुढल्या एका भागात नवीन विषयासह येऊ. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.